सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. बघा, लास्ट सेशनमध्ये आपण टेस्ट एकचं एक्सप्लेनेशन घेतलेलं होतं आणि ही मोफत टेस्ट सिरीज दिलेली आहे. कशासाठी? तंत्रज्ञानसाठी. आता काही विद्यार्थ्यांचा मेसेज येतं, सायन्सचं कंटेंट आपल्या युट्यूबला भरपूर आहे. जो पूर्व परीक्षेला मॅरेथॉन घेतलं होतं ते जरी तुम्ही युट्यूबला जाऊन बघितलं तरी तुमचं मेन्सचा पार्ट जो आहे सायन्सचा 12 प्रश्नांचं तो आरामशीर कव्हर होऊन जाईल. तर त्याच्यामध्ये काय काय करायचं ते पण युट्यूबला मी व्हिडिओ टाकलेला आहे की मेन्सला काय करायचं आणि कशा पद्धतीने करायचं, कोणत्या टॉपिक मधलं कोणतं सेक्शन करायचं. आता बघा, भरपूर असे विद्यार्थी आहेत जे पहिल्यांदा मेन्सला गेले असतील किंवा मागच्या वेळेस मेन्सला होते, परंतु त्यांचं दुर्लक्ष असतो तंत्रज्ञान या विषयाकडे, ज्यावरती तुम्हाला 8 प्रश्न 16 मार्काला विचारले जातात. आणि महत्त्वाचं घटक आहे का, कारण मेन्सला जो रिझल्ट आहे 1-2 मार्कांनी कटत असतो भरपूर विद्यार्थ्यांचा आणि त्यांचा मेन जो प्रॉब्लेम असतो तो सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये होतं. तर टेक्नॉलॉजीचा पार्ट हा तुम्हाला नवीन असल्यामुळं या पार्टवर आपण मेन्सला भर दिलेला आहे. आता यासाठी मोफत टेस्ट सिरीज काय आहे घेतलेली आहे. आता तुम्हाला टेस्ट 2चं एक्सप्लेनेशन घ्यावं लागेल. 1चं कुठं आहे तर आपल्याच यूट्यूब चॅनलला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. 1चं सर ह्याचं पेपर वगैरे कुठं भेटणार, तर ह्याचं पेपर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. एक्सप्लेनेशनची PDF पण फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणापासून या प्रश्नांची तयारी करायची आहे. कट टू कट PYQ सारखे त्या स्टँडर्डचे तुम्हाला क्वेश्चन्स त्या ठिकाणी आढळताना दिसणार आहे. यासाठी या टेस्ट सिरीजचा तुम्हाला 100% काय आहे फायदा होणार आहे. राहिली दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर एखादं मॅरेथॉन घ्या तंत्रज्ञानावर. रिमोट सेन्सिंगवर मी जवळपास पूर्ण कंप्लीट एक सेशन घेतलेला आहे आणि एरियल फोटोग्राफीवर आज संध्याकाळी मी मॅरेथॉन घेणार आहे. उद्या जो आहे GIS वर मॅरेथॉन घेईल आणि नंतर ICT वर मॅरेथॉन घेणार आहे. म्हणजे याचा अर्थ टेक्नॉलॉजीचं मॅरेथॉन मी कंप्लीट करून देणार आहे तुम्हाला, जेणेकरून की 8 पैकी 8 प्रश्न कसं कव्हर करता येईल यासाठी फ्री ऑफ कॉस्ट काय आहे उपलब्ध करून देणार आहे. हेतू हेच आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे काही पाठीमागचे विद्यार्थी ज्यांनी तंत्रज्ञान सोडून दिलेलं होतं त्यांना कळत नाही, कारण नवीन कन्सेप्ट नवीन टर्मिनॉलॉजी आहे, ते सोपं जावं या कारणामुळे हे सगळं मी घेऊन आलेलो आहे. जर चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. येणाऱ्या काळात तुम्हाला बऱ्यापैकी हाय क्वालिटीचं चांगल्या क्वालिटीचं कंटेंट या ठिकाणी उपलब्ध करून देईल मी. तर बघा, वेळ न घालता आपण दुसऱ्या टेस्टकडे जाऊया की रिमोट सेन्सिंगच्या दुसऱ्या टेस्टमध्ये 15 प्रश्न कोणकोणते आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे ते बघूया. त्याच्या अगोदर बघा, सायन्स बाय अशोक पवार या ॲप्लिकेशनवर जो आहे या सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत. जर कोणाला कोणत्या बॅचेसची गरज पडत असेल तर तुम्ही आवर्जून कॉन्फिडंटली 100% घेऊ शकता. तुम्हाला 100%चा फायदा होईल. गरज असेल तर म्हणतो, जबरदस्ती नका घेऊ. जर तुम्हाला युट्यूबला कंटेंट वगैरे आवडला असेल तर तुम्ही काय घेऊ शकता. तर चला बघा, आता वेळ न घालता आपण एक एक प्रश्नांचं एक्सप्लेनेशन बघूया, काय असणार आहे कसं असणार आहे. हे दुसरे 15 प्रश्न आहेत. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न काय, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग सेन्सर. आता सेन्सरचे प्रकार पडत असतात ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तर म्हटले खालीलपैकी ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचं कोणता प्रकार आहे. आता जर तुम्ही टेस्ट 1चं एक्सप्लेनेशन बघितलं असेल, रिमोट सेन्सिंगचा मॅरेथॉन बघितलं असेल तर हे पटापट तुम्हाला डिटेक्ट होईल. या कारणामुळे पाहायचं असेल तर कंप्लीट पूर्ण पॅकेज पहा. जेवढं सेक्शन घेतो तो तुटून नका बघू, त्याचं आउटपुट तुम्हाला येणार नाही पाहिजे तेवढं. तर आता खालीलपैकी कोणता हा ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचं सेन्सर आहे असं विचारलेलं आहे. LISS3 आहे, लँडसॅट, MSSI, रडार आणि मोडीस आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सेन्सर म्हणजे काय, तर सेन्सर म्हणजे कॅमेरे असतात मित्रांनो. त्याला साध्या भाषेमध्ये आपण काय म्हणू शकतो, कॅमेरा. कॅमेरा 2 प्रकारचे असतात. एक असतं ऍक्टिव्ह आणि दुसरं काय असतं माहित आहे का, पॅसिव्ह प्रकारचं कॅमेरा असतं. आता बघा, ऍक्टिव्ह कॅमेराकडे स्वतःची एनर्जी असते, स्वतःची काय आहे एनर्जी ऊर्जा असते. तर पॅसिव्हकडे स्वतःची एनर्जी नसते, ते सूर्याच्या एनर्जीच्या साहाय्याने काम करत असतो आणि सेन्सरचा साध्या भाषेत मिनिंग होतो कॅमेरा. तर इथं म्हटलंय की बाबा ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचं सेन्सर कोणतं आहे, म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचं सेन्सर ज्याच्याकडे स्वतःची एनर्जी आहे आणि तो सूर्याच्या एनर्जीवर डिपेंड करत नाही. तो स्वतः एनर्जी काय करत असतो, बाहेर फेकत असतो आणि त्याच्या आधारे रिमोट सेन्सिंग करतं. तर या प्रश्नाचं उत्तर रडार आहे. रडार सोबतच आणखी एक लिडार हे पण काय आहे, या ठिकाणी जर बघितलं तर आपण म्हणू शकतो की हे ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचे काय आहेत, सेन्सर आहेत. रडारमध्ये आपण काय वापरत असतो, तर रडारमध्ये आपण मायक्रोवेव्हचा वापर करत असतो. तर लिडारमध्ये लेझर वेव्हचा वापर केला जातं आणि मायक्रोवेव्ह आणि लेझर वेव्ह जे काही आहेत हे रडार आणि लिडार स्वतः काय करत असतात, इमिट करत असतात, बाहेर फेकत असतात आणि त्याच्या साहाय्याने रिमोट सेन्सिंग करतात. बाकी जे आहेत हे सगळे जे सेन्सर आहेत हे पॅसिव्ह आहेत, यांनी अशा उपग्रहावर बसवलेले आहेत जे उपग्रह
फक्त दिवसा काम करू शकतात, रात्री ते कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त करू शकत नाही आणि सूर्याच्या लाईटमध्येच फक्त काम करणारे जे उपग्रह असतात त्यांना आपण पॅसिव्ह म्हणत असतो आणि अशा उपग्रहावर बसवलेले हे बाकीचे काय आहेत तर सेन्सर आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर रडार आहे. तर या ठिकाणी बघा, सेन्सर स्वतःची ऊर्जा उत्सर्जित करतात आणि ती वस्तूवरून परत आल्यावर त्याला पकडतात, त्याला आपण म्हणत असतो ऍक्टिव्ह. रडार आणि लिडार हे दोघं जर बघितलं तर ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचे प्रकार आहेत, उत्तम उदाहरण आहेत. आता बघा LISS आणि लँडसॅट हे काय म्हणतो पॅसिव्ह सेन्सरचे एक्झाम्पल आहेत, पण कोणत्या उपग्रहावर बसवलेले आहेत. आता LISS-3 जो आहे हा पॅसिव्ह सेन्सर आहे, सूर्याच्या प्रकाशातच जमिनीवरून परावर्तित होणाऱ्या लहरींना हा मोजत असतो. आणि हे जो LISS-3 जो आहे हा सेन्सर रिसोर्स सॅट नावाचा उपग्रहावर बसवलेला आहे. रिसोर्स सॅट तो उपग्रह आहे भारतीय, ज्या उपग्रहाचं काम आहे की खनिजांचं काय करणे, अभ्यास करणे. त्याच्या नावातच आहे बघा रिसोर्स सॅट. तर त्याचं काम काय आहे, खनिजांचा अभ्यास करणे, खनिजांची माहिती प्राप्त करणे. हे जर कोणाचं काम असेल तर रिसोर्स सॅट. आणि रिसोर्स सॅट हा उपग्रह फक्त दिवसा उजेडामध्येच काम करू शकतो. त्याच्यावर सूर्याच्या एनर्जीचा वापर करणारा एक सेन्सर बसवलेला आहे, ज्याला LISS-3 या नावाने ओळखत असतो. येणाऱ्या काळात विचारलं जाईल LISS-3 हा कोणत्या उपग्रहाचा सेन्सर आहे, तर रिसोर्स सॅट उपग्रहाचा सेन्सर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढे बघा, लँडसॅट मॅन MSS आहे, हे अमेरिकन उपग्रह मालिकेतील मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर आहे. हे देखील पॅसिव्ह असून नैसर्गिक सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे. भारतीय अमेरिकन जे काही उपग्रह आहेत त्या प्रणालीतील हा सेन्सर आहे, तेवढं महत्वाचं नाही. रडार हा राईट उत्तर आहे. का? कारण की रडार स्वतः मायक्रोवेव्ह काय करत असतो, उत्सर्जित करत असतो जमिनीवर, आणि जमिनीवर ते वेव्ह पडल्यानंतर तिथून रिफ्लेक्ट होतात आणि रिफ्लेक्ट होणाऱ्या त्या मायक्रोवेव्हला काय रडार कॅच करत असतो. आणि हे रात्री आणि ढगाळ वातावरणात किंवा कोणत्याही वातावरणात दिवसा काम करू शकतो. सूर्याच्या एनर्जीवर त्याला डिपेंड राहायची गरज नाहीये. आता बघा मोडीस काय आहे, तर मोदी नाही, मोडीस नासाच्या उपग्रहावर असलेलं एक शक्तिशाली पॅसिव्ह सेन्सर आहे. नासाकडे 36 वेगवेगळ्या बँड्समध्ये माहिती जमा करता हा, पण स्वतःची ऊर्जा वापरत नाही. तर मोडीस हे अमेरिकन एक सेन्सर आहे आणि 36 बँडमध्ये माहिती गोळा करतो. बँड म्हणजे काय की 36 प्रकारच्या लहरीला तो काय करत असतो, कॅच करण्याची कॅपॅसिटी ठेवत असतो. आणि मी तुम्हाला पहिलेही सांगितलं स्पेक्ट्रल रिजन मध्ये किती जास्त प्रकारात लहरीला आपण काय करू शकतो, कॅच करतं एखादा सेन्सर, त्याच्यावर त्याची क्लॅरिटी डिपेंड असते. तर मोडीस हा एकदम पॉवरफुल असणारा सेन्सर आहे जो अमेरिकन उपग्रहावर बसवलेला आहे आणि हा 36 प्रकारच्या वेगवेगळ्या स्पेक्ट्रल बँडला ॲट अ टाइम काय करू शकतो, रेकॉर्ड करू शकतो. ही त्याची खासियत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं विश्लेषण कळालं. आणि हेच वाचा, आता वेळ कमी आहे. गट कला जर तुम्ही मेन्सला असाल तर बाकी पुस्तक वगैरे वाचायच्या भानगडीत पडू नका, एवढं वाचा. संध्याकाळी मी ह्याच्या एरियल फोटोग्राफीवर एक सेशन घेऊन येणार आहे, त्याच्या शॉर्ट नोट्स मी टेलिग्राम चॅनलला आपल्या टाकणार आहे. टेलिग्राम चॅनल @science_by_अशोक पवार आहे, @science_by_अशोक पवार. तर या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला त्याची PDF वगैरे उपलब्ध होऊन जाईल. परंतु आता पुस्तक वाचायची वेळ नाहीये, जेवढं पॉसिबल होईल तेवढं काय कमी वेळेत कमी ह्याच्यामध्ये मॅक्झिमम कंटेंट कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. दुसरं काय बघा, द डिस्टन्स बिटवीन द सॅटेलाइट अँड द अर्थ सरफेस इज कॉल्ड. पृथ्वी आणि मित्रांनो माहिती आहे का, पृथ्वीचा पृष्ठभाग आणि उपग्रह यामधील अंतराला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. अल्टिट्यूड, नादीर, स्वॅत आणि झेनिथ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणत असतो जसं की जमिनीचा हा पृष्ठभाग आहे आणि या ठिकाणी उपग्रह आहे, तर या दोघांमधील अंतराला आपण लॅटिट्यूड किंवा आपण त्याला काय अल्टिट्यूड म्हणत असतो, उंची म्हणतो. आणि या व्यतिरिक्त बाकीचे काही पॉइंट्स आहेत, नादीर पॉइंट काय आहे, स्वॅत काय आहे, झेनिथ काय आहे, हे तिघही IMP आहेत. कारण हे टर्मिनॉलॉजी तुम्हाला विचारलं जाईल, या टर्मिनॉलॉजी काय आहेत. आता बघा, हा उपग्रह आहे, हा सेन्सर आहे आणि तिथून परपेंडिक्युलर रेषा जर खाली टाकली आपण लाईट, तर परपेंडिक्युलर खालचा जो बिंदू भेटतो त्या बिंदूला आपण नादीर पॉइंट म्हणत असतो. ह्याच्या पहिले पण ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. जसा हा उपग्रह आहे आणि तिथून एकदम परपेंडिक्युलर खाली जो 90 डिग्री मध्ये जो जमिनीवरचा बिंदू आहे त्याला आपण नादीर पॉइंट म्हणत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. तर आपण एक एक बघूया की नेमकं यांचं मिनिंग काय आहे, कशा प्रकारचा असणार आहे. तो डेटाबेस आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, कव्हर करायचंय, बघायचंय. तर व्यवस्थित लक्ष द्या काय असेल. अल्टिट्यूड ह्याचं उत्तर आहे. उपग्रह पृथ्वीपासून किती उंचावर आहे यालाच आपण अल्टिट्यूड म्हणत असतो.
म्हणतात नादीर म्हणजे उपग्रहाच्या बरोबर खाली असलेला पृथ्वीवरील बिंदू, उपग्रहाच्या बरोबर खाली 90 डिग्री मध्ये जो बिंदू आहे परपेंडिक्युलर, त्याला आपण नादीर म्हणत असतो. तर हे तर उत्तर पहिलं बरोबर आहे, अल्टिट्यूड आहे. योग्य उत्तर आहे उपग्रह आणि पृथ्वीपासून किती उभा व्हर्टिकली अंतरावर आहे याला अल्टिट्यूड म्हणतात. उदाहरणार्थ रिमोट सेन्सिंगसाठी 700 ते 900 किलोमीटर अंतरावर काय उपग्रह असतो. अशा प्रकारे 700 ते 900 किलोमीटर अंतर जो आहे यालाच आपण अल्टिट्यूड म्हणून काय आहे ओळखत असतं. नादीर पॉइंट मी तुम्हाला आता सांगितलं. नादीर पॉइंट काय आहे, उपग्रहाच्या बरोबर खाली पृथ्वीवर असलेला जो बिंदू आहे म्हणजेच नादीर पॉइंट असतो. जेव्हा कॅमेरा थेट खाली पाहतो तेव्हा त्याला नादीर व्ह्यू म्हणून ओळखलं जातं. म्हणजे कसं सर, म्हणजे या ठिकाणी हा उपग्रह आहे आणि तिथून कॅमेरा जेव्हा सरळ खाली 90 डिग्री मध्ये पाहतं जमिनीवर, हा जो बिंदू आहे या बिंदूलाच आपण नादीर पॉइंट म्हणत असतो. आणि जेव्हा कॅमेरा असं खाली पाहतो ही जागा त्याला जी दिसते त्याला आपण नादीर व्ह्यू म्हणून ओळखत असतो. तर नादीर पॉइंट IMP आहे, ह्याच्यावर भर द्या. जर क्वेश्चन गट कला किंवा पुढे आणखी मेन्सला जर रिफ्लेक्ट झाला तर असं नको वाटायला पाहिजे की नादीर पॉइंट मी माझ्या कानावर पहिल्यांदा कधी ऐकलोच नव्हतो. तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता बघा स्वॅथ काय आहे, उपग्रहाचा कॅमेरा जमिनीवर एका वेळी जेवढी रुंदी कव्हर करतो त्यालाच आपण स्वॅथ म्हणत असतो. जमिनीवरच्या पट्ट्यांची रुंदी जी आहे त्याला स्वॅथ म्हणतो. जसं हा कॅमेरा आहे किंवा हा सेन्सर आहे, सेन्सरलाच कॅमेरा म्हणतो. हा समजा फोटो कव्हर करत असताना खाली जर एवढी जमिनीचा भाग जर कव्हर करत असेल म्हणजे एवढ्या भागाचा जर तो फोटो घेत असेल तर हा जो पट्टा आहे या पट्ट्याला आपण स्वॅथ म्हणून ओळखत असतो. म्हणजे याचा अर्थ उपग्रहाचा कॅमेरा किंवा सेन्सर जमिनीवरची किती रुंदी कव्हर करत असतो त्या पट्ट्याला आपण काय म्हणत असेल तर स्वॅथ म्हणतो. जसं एवढा पट्टा हा सेन्सर कव्हर करतो कॅमेरा तर या पट्ट्याला आपण स्वॅथ म्हणतो. आता सर झेनिथ नावाची कन्सेप्ट काय आहे, हा नादीरच्या अगदी उलट आहे. जमिनीवरील एखाद्या निरीक्षकाच्या बरोबर डोक्यावर असलेल्या अवकाशातील बिंदूला आपण झेनिथ म्हणत असतो. बघा नादीर म्हणजे काय आहे, सेन्सरच्या बरोबर खाली जमिनीवर असणारा जो बिंदू आहे त्याला नादीर म्हणतो. परंतु जमिनीवर एक निरीक्षक उभा आहे आणि या जमिनीवर निरीक्षक जो उभा आहे ह्याच्या बरोबर वरती जो बिंदू आहे या वरच्या बिंदूला आपण झेनिथ म्हणून ओळखत असतो. तर कळालं इथपर्यंत. तर नादीरच्या एकदम अपोजिट आहे. सेन्सरच्या खाली जमिनीवरचा सरळ बिंदूला नादीर म्हणतो आणि खाली एखादा ऑब्झर्वर निरीक्षक उभा आहे त्याच्या बरोबर वरती 90 परपेंडिक्युलर मध्ये जो काही एका बिंदू आहे त्याला आपण झेनिथ म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या अवकाशातील बिंदूला. तर या चारही कन्सेप्ट रिमोट सेन्सिंग मध्ये अनेक वेळेस वापरल्या जातात आणि म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे आणि याच पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला आढळताना दिसणार आहेत. PYQ ची विश्लेषणाची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेली आहे. टेलिग्राम चॅनलमध्ये जा, फाईलमध्ये जाऊन चेक करा. बघा जेवढं तुम्हाला कुठेही भेटणार नाही मॅक्झिमम तो सर्व कंटेंट मी आपल्या टेलिग्राम चॅनल आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मोफत देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आवर्जून तुम्ही टचमध्ये राहा. जेव्हा मुख्य परीक्षेचं पेपर होईल दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी जेव्हा मी काय म्हणतो संभाव्य अंतर्की घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की सरांनी हे बोललं होतं आणि या पद्धतीचं क्वेश्चन काय आहे आलेला आहे. आता बघा दुसरी गोष्ट, आता गोंधळ चालू आहे की सर ऑफलाईन की ऑनलाईन की हे ऑफलाईन होणं गरजेचं आहे. हे अनेक वेळेस पहिले सांगितले गेलेले आहेत. आता पण मी तुम्हाला सांगतो की ऑफलाईन का महत्वाचं आहे, कारण ऑनलाईन मध्ये काही गॅरंटी नाही भाऊ, कुठं काय गडबड होईल. जसं काल TATचा पेपर फुटला, आणखी पुढं काय होईल याची गॅरंटी नाही. एकच अपेक्षा आहे MPSC कडे आणि ते जर असं झालं तर प्रॉब्लेम होणार आहे. पण प्रयत्न चालू आहेत, सगळीकडून प्रयत्न चालू आहेत. आम्हालाही मेसेज येत आहेत की सर असं करायचं तसं करायचं. त्याला सिस्टमॅटिक पद्धतीने ऑर्गनाइज पद्धतीने करावं लागेल. गटागटाने जर केलं तर तो प्रॉब्लेम काय आपलं सॉल्व्ह होणार नाही आहे. परंतु जे गट क जी आहे सरळ सेवा MPSC मध्ये टाकलेली आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर या रिलेटेड काही कंटेंट टाकलं तर आपल्याला त्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. परंतु एक गोष्ट सांगतो की जे काही तुमच्याकडे आता रिसेंटली आहे 2026च्या त्याच्यासाठी थोडं एफर्ट करा. एक्झामसाठी म्हणतोय मी की जे काही आता गट क च्या मेन्सला असणारे विद्यार्थी असतील, गट ब ला पुढे असणारे असतील तर आवर्जून तुम्ही काय करा, त्यासाठी जे मुलं आता मेन्सला आहेत जीव तोडून करायचा प्रयत्न करा. आणखी प्री 1-2 पेक्षा जास्त वेळेस घ्यायचा विचार चालू आहे. हा निर्णय चांगला आहे तो, परंतु ऑनलाईन नको, ऑफलाईन घेणं गरजेचं आहे. का, कारण ऑनलाईन घेतलं तर आजकाल पैसे लोकांकडे भरपूर पैसा आहे. आपणच फक्त असं आहे की बाबा आपल्याकडे भांडवल नसल्यामुळं आपण तेवढं प्रगत झालेलो नाही आणि आपण फक्त नोकरी या सगळ्या गोष्टीवर डिपेंड आहे. तर त्यासाठी त्या गोष्टीचा फायदा लोक घेऊ शकतात. जसं TATचंच बघा ना, आता TATचा पेपर का फुटला माहित आहे का, कारण TAT कंपल्सरी केलेलं आहे शिक्षकांना आणि ह्या जे काही हे फोडणारे लोक आहेत ह्यांना कळून गेलं. काय कळून गेलं, शिक्षक अभ्यासापासून दूर गेलेले आहेत आणि ते मजबूर आहेत
तर ते 100% पेपर विकत घेऊ शकतात. या कारणामुळे टीएटीचं पेपर फोडण्यात आलं. म्हणजे जिथं त्यांना वाटतं की इथं मोठं मार्केट आहे त्या ठिकाणी हे लोक हात घालतात आणि ह्याच्यामध्ये सगळी सिस्टीमच भरबडलेली आहे आणि या गोष्टीचा फटका आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रमाणात काय आहे बसताना दिसतोय. यासाठी ऑर्गनाइज पद्धतीने काही करता येईल का बघायचंय. इथं पण चालू आहे प्रयत्न, बाकीचं पण चालू आहे, तर बघू आपण पुढे काय होतं. परंतु त्या गोंधळामध्ये अभ्यासापासून दूर जाऊ नये म्हणून जास्तीत जास्त कंटेंट मी मोफत देणार आहे. बॅच तर घेऊच नका टेक्नॉलॉजीची, जेवढं काय असेल मी युट्यूब आणि ऍप्लिकेशनवर मोफत देण्याचा प्रयत्न करेन. तर आता बघा पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न काय आहे तिसरा, विच एजन्सी इज रिस्पॉन्सिबल फॉर रिमोट सेन्सिंग डेटा अक्वाजेशन इन इंडिया. भारतीय रिमोट सेन्सिंग डेटा मिळवण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे. IMP प्रश्न आहे, 100% येणाऱ्या काळात विचारलं जाईल. म्हणजे याचा अर्थ रिमोट सेन्सिंगद्वारे माहिती तर त्या ठिकाणी कलेक्ट झाली, कशाद्वारे, सॅटेलाइटद्वारे, पण जमिनीवर अशी कोणती संस्था आहे आपल्या भारतामध्ये की जी संस्था त्या डेटाला काय करत असते, मिळवत असते. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. DRDO तर नाही मित्रा, NRSC हे त्याचं उत्तर आहे. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबादमध्ये आहे आणि हीच काय करत असते, भारतामध्ये जेवढं काही रिमोट सेन्सिंग केलं जातं उपग्रहाद्वारे तो संपूर्ण डेटा या सेंटरकडे पाठवलं जातं आणि हे सेंटर काय करतं, ती माहिती प्राप्त करत असतो. तर ह्याचं उत्तर काय आहे, NRSC हैदराबाद ही इस्रोच्या अंतर्गत येणारी काय संस्था आहे. ती उपग्रहाकडून मिळणारा डेटा प्राप्त करतं, त्यावर प्रक्रिया करतं आणि वितरित करण्याचं काम करतं. नुसतं माहिती प्राप्तच करत नाही, माहिती प्राप्त केल्यानंतर त्या माहितीवर प्रक्रिया करणे आणि त्या माहितीला वितरित करत असतं बाकीच्या ऍप्लिकेशनसाठी. हे कोणाचं काम असेल तर नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर जो हैदराबाद या ठिकाणी असणार आहे. त्याचे शॉर्ट फॉर्म NRSC आहे. शक्यतो NRSC असं शॉर्ट फॉर्मच तुम्हाला विचारलं जातं. DRDO ही संरक्षण संशोधन संस्था आहे आणि या प्रामुख्याने लष्करी शस्त्रांनी तंत्रज्ञान विकसित करत असतात. DRDOचं काम काय आहे, मिसाईल वगैरे काय करणे, डेव्हलप करणे. जसं अग्नी हा नाव ऐकला असेल तुम्ही, कोरलं का, तर हे जे काही अग्नी फिग्नी हे जेवढे काही मिसाईल्स आहेत आणि हे मिसाईलचे कार्यक्रम कुठं चालत असेल तर DRDO मध्ये. आणि लष्करी तंत्रज्ञान आणि लष्करी जे वेपन्स आहेत त्यांची निर्मिती DRDO करत असतं आणि रिमोट सेन्सिंग मध्ये त्याचा काही रोल नाही आहे. यानंतर पुढे जर बघितलं तर काय आहे, NRSC काय आहे, तर हे त्याचं उत्तर आहे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर. योग्य उत्तर आहे. हैदराबाद येथील ही संस्था इस्रोच्या उपग्रहाकडून डेटा प्राप्त करतं, त्यावर प्रक्रिया करतं आणि त्याचं वितरण करत असतं उपयोगासाठी. वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगासाठी काय आहे, वितरण करण्याचं काम करते. CSIR काय आहे तर बघा, ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आहे. ही संस्था विविध वैज्ञानिक क्षेत्रात संशोधन करतं, पण उपग्रह डेटा व्यवस्थापनामध्ये ह्याचं रोल नाही आहे. आणि LIC भारतीय आयुर्विमा महामंडळ असून विमा क्षेत्रातील वित्तीय संस्था आहे. रिमोट सेन्सिंग त्याचा कोणताही संबंध नाही आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न महत्वाचा. या संस्थेबद्दल तुम्हाला येणाऱ्या काळात प्रश्न विचारला जाऊ शकतं, तेवढे एकच ऑप्शन डिटेल करा. यानंतर पुढचा प्रश्न बघा, आता सांगितलं द LISSS सेन्सर इज फाउंड इन विच सॅटेलाइट सिरीज. कोणत्या सॅटेलाइट सिरीज मध्ये हा काय आहे बसवलेला आहे. कार्टोसॅट, ओशियनसॅट, रिसोर्ससॅट आणि इनसॅट. मी आता थोड्या वेळाखाली सांगितलं होतं, तर हा आहे रिसोर्ससॅट. रिसोर्ससॅट मध्ये हा सेन्सर आहे आणि कोणत्या प्रकारचा सेन्सर आहे, पॅसिव्ह सेन्सर आहे. हा नैसर्गिक एनर्जीवर, सूर्याच्या एनर्जीवर डिपेंड असणार आहे. आणि रिसोर्ससॅट नावाचा उपग्रह हा खनिजांच्या अभ्यासासाठी अवकाशामध्ये सोडले भारताने, तर ही इस्रोने सोडलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. उत्तर आहे रिसोर्ससॅट. LISS लिनियर इमेजिंग सेल्फ स्कॅनिंग म्हणतो. सेन्सर मुख्यतः नैसर्गिक संसाधनांच्या अभ्यासासाठी रिसोर्ससाठी हे वापरलं जातं, जे नैसर्गिक संसाधन खनिज वगैरे आहेत त्यांच्यासाठी वापरलं जातं. कार्टोसॅट काय मॅटर आहे, ही पण एक प्रकारचा उपग्रह आहे आणि हा उपग्रह भारतीय इस्रो अंतराळ संस्था इस्रोने सोडलेला आहे. ही मालिका प्रामुख्याने कार्टोग्राफी म्हणजेच नकाशे तयार करण्यासाठी वापरली जाते. नावातच आहे बघा. हा कार्टोसॅटचं काम काय आहे, हे उपग्रह नकाशा तयार करण्यासाठी माहिती प्राप्त करत असतो. खनिजाचा त्याचा काही संबंध नाही आहे. खनिजाचा संबंध, नैसर्गिक संसाधनाचा संबंध रिसोर्ससॅटचा असणार आहे. यामध्ये उच्च क्षमतेचे पॅन नावाचे कॅमेरे असतात. तर पॅन नावाचं सेन्सर हे कोणामध्ये असेल, कार्टोसॅट मध्ये असणार आहे. आणि कार्टोसॅट हा काय करत असतो, कोणती माहिती जमा करत असतं, तर हे नकाशे तयार करण्यासाठी माहिती जमा करतं, त्याला आपण कार्टोग्राफी म्हणत असतो. नावातच आहे. ओशियनसॅट नावातच समुद्राच्या रिलेटेड असणार आहे. हे उपग्रह समुद्राचा अभ्यास करण्यासाठी, लाटा असेल किंवा समुद्राचे तापमान असेल, समुद्रातील काही बदल असेल, समुद्रामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण कसं चेंज होतंय, समुद्रात काही चेंज होतोय का, यासाठी ओशियनसॅट काय आहे, अवकाशात सोडण्यात आलेला आहे. आणि यामध्ये सेन्सर कोणता, OCM नावाचा हा सेन्सर आहे. बघा, पाठीमागच्या 2 वर्षामध्ये जे काही PYQ बघितलं
त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सॅटेलाइट सिस्टीम आहे ह्याच्यावर प्रश्न दिसत नाही, पण येणाऱ्या काळात तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं का, कारण हा जो अभ्यासक्रम आहे जुन्या अभ्यासक्रमाच्या राज्यसेवेच्या पेपर 1 मध्ये होतं आणि तुम्ही जर राज्यसेवेचे पेपर 1 चे PYQ काढून बघितलं तर त्यामध्ये या पॅटर्नचे अनेक प्रश्न तुम्हाला आढळतात. तर येणाऱ्या काळात असं नको वाटायला पाहिजे की सर हे घटक तर आम्ही बघितलंच नव्हतं आणि खूप जास्त स्लॅबस नाही रे, खूप कमी आहे. मी तर काय म्हणतो माहित आहे का, पूर्ण GS मध्ये सगळ्यात कमी स्लॅबस कोणता असेल तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा आहे. मी रिव्हिजन घेतलो ते किती कंटेंट आहे, तुम्ही 2-4 दिवस जरी चांगल्या पद्धतीने वाचलं तरी कव्हर होणारा कंटेंट आहे. प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही त्या पद्धतीने कधी त्या टॉपिकला त्या सब्जेक्टला बघितलेलंच नाहीये. जेवढं तुम्ही महत्व बाकीच्या सब्जेक्टला देता सायन्स आणि टेक्नॉलॉजीला देत नाही. त्याचं कारण काय आहे की ते समजत नाही तर मी आहे ना भाऊ, तुला फ्री मध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. फक्त तू तेवढं वेळ दिलास तर 100% आउटपुट येणार आहे. तर ओशियन साठ जो आहे समुद्राचा जो काही समुद्राच्या लाटा, तापमान किंवा समुद्रातील क्लोरोफिल आहे यासाठी सोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये सेन्सर कोणता आहे, OCM नावाचा सेन्सर आहे. रिसोर्स साठ हे काय, त्याचं उत्तर आहे नैसर्गिक संसाधने जसे शेती, जमीन, जंगले मोजण्यासाठी, खनिज मोजण्यासाठी यावर एलासाय काय आहे 3, 4, 5 हे सेन्सर बसवलेले आहेत. आणि इनसॅट जर बघितलं तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे का, नाही तर हे प्रामुख्याने हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आणि टेलिकम्युनिकेशनसाठी वापरलं जातं. मी म्हटलो ना कम्युनिकेशन सॅटेलाइट मध्ये 2 आहेत, इनसॅट आणि जीसॅट, आणि हे दोघंचे दोघं काय करत असतात, कम्युनिकेशन मध्ये वापरतात, दळणवळण मध्ये वापरलं जातं. त्याच्यामध्ये इनसॅटचं काम हे वेदरिंगचं पण आहे, हवामानाचा अंदाज घेण्यासाठी पण वापरलं जातं आणि कम्युनिकेशन दुहेरी फंक्शन हा इनसॅट करत असतो. परंतु जीसॅट जर बघितलं तर फक्त आणि फक्त कम्युनिकेशनसाठी वापरला जाणारा उपग्रह आहे. दुसरं याच्या जोडीला जीसॅट असतं आणि दोघंचे दोघं काय करत असतात, हायर अर्थ ऑर्बिट मध्ये काय करत असतात, फिरत असतात, ज्याला आपण जिओ स्टेशनरी ऑर्बिट म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये फिरत असतात. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला क्लॅरिटीने कळालं असेल. बघा, जे लोक मेन्सला आहेत पुढं आणि त्यांच्याकडे वेळ असेल, त्याला कंप्लीट सायन्स अँड टेक्नॉलॉजी करायचं असेल, योद्धा बॅच मेन्सची चालू केलेली आहे, पूर्ण रेकॉर्ड बॅच आहे 2026 साठी, ज्यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, रिमोट सेन्सिंग मध्ये जर बघितलं, रिमोट सेन्सिंग मध्ये एरियल फोटोग्राफी, GIS, ICT हे सगळं काय कव्हर केलेलं आहे. तर आवर्जून तुम्ही घेऊ शकता, डिटेल मध्ये कव्हर केलेलं आहे. 20 प्रश्नांची परिपूर्ण तयारी असणार आहे. यासाठी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. अनेक खूप जास्त प्रतिसाद भेटले या बॅचला. मला वाटतं 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांनी घेतला असेल. तर तुमचे कोणी मित्र असेल तर त्यांना विचारू शकता की सरांनी याच्यामध्ये कसं शिकवलेलं आहे. तर हे असणार आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे, 5वा प्रश्न, रेडिओमेट्रिक रिझोल्यूशन इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ. रेडिओमेट्रिक रिझोल्यूशन कशामध्ये मोजले जाते, हे प्रश्न बघा. मी तुम्हाला जर तुम्ही रिमोट सेन्सिंग टेस्ट सिरीज 1 चे एक्सप्लेनेशन बघितलं असेल तर त्याच्या सहाय्याने हे उत्तर येऊन जातं. रेडिओमेट्रिक रिझोल्यूशन हे कशामध्ये मोजलं जातं, मीटर मध्ये नाही, डेज मध्ये नाही, नॅनोमीटर मध्ये नाही, मी म्हटलो तो बीट्स मध्ये मोजलं जातं. आणि हेही सांगितलं होतं की 8 बीट म्हणजे किती हे सांगितलं होतं. त्यासाठी काय करायचं माहित आहे का, 2 × n² या फॉर्म्युल्यानुसार जायचं असतं मित्रांनो, क्लोरेल पर्यंत. तर अशा प्रकारे या ठिकाणी असं नाही बघा, 2 × 2² n अशा प्रकारे या फॉर्म्युल्यानुसार जायचं, तेव्हा आपल्याला भेटतं. जसं मी या ठिकाणी 2 बीट म्हटलं तिथं 2² 4, 4 2 8. इथं जर मी 4 म्हटलं तर 2चं घातांक 4 करायचं आणि गुणिले 2 करायचं, आपल्याला काय आहे ते भेटून जातं. आता बघा, रेडिओमेट्रिक रिझोल्यूशन जर बघितलं तर या ठिकाणी बीट्स मध्ये आहे. रिझोल्यूशनचे वेगवेगळे प्रकार सांगितलं होतं, स्पेशल रिझोल्यूशन, रेडिओमेट्रिक रिझोल्यूशन, स्पेक्ट्रल रिझोल्यूशन. तर हे जे मी लास्ट सेशन मध्ये शिकवले तुम्हाला ते बारकाईने एकदा बघून घ्या. आता बघा, तर याचं उत्तर बीट्स आहे. सेन्सरच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ 8 बीट म्हणजे 256 छटा असतात, 11 बीट म्हणजे 2048 छटा असतात. हे IMPA याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला विचारलं जाईल की काय आहे, कशा प्रकारे असणार आहे. तर बघू आपण 8 बीट म्हणजे तो उत्तर फॉर्म्युला बरोबर आहे का ते बघू आपण. 2⁸ 2⁸ किती येईल रे, तर काय करायचं, तर या ठिकाणी जर बघितलं बरोबर आहे तर याच फॉर्म्युल्यानुसार आपल्याला या ठिकाणी जायचंय. तर या फॉर्म्युल्यानंतर गेल्यानंतर आपल्याला कळून जाईल. तुम्हाला काय देतात माहित आहे का, बीट देतात आणि विचारतात की किती छटा भेटतील. जसं 8 बीट म्हणजे किती छटा, त्यानंतर काय विचारलं जाईल 11 बीट 10 बीट म्हणजे किती असणार आहे. तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे. आणि हे सगळं कशामध्ये घडत असतात, रेडिओमेट्रिक रिझोल्यूशन मध्ये घडतात. आता बघा, मीटर हे कुठं असतं माहित आहे का, स्पेशल रिझोल्यूशन. स्पेशल रिझोल्यूशन काय करतं, मी सांगितलं होतं तुम्हाला. स्पेशल रिझोल्यूशन हे जमिनीवरचे जर छोट्या छोट्या गोष्टी जर बघायच्या असतील, जमिनीवर 2 वस्तू एकदम लागून आहेत
आणि त्या दोन वस्तू स्पष्ट जर आपल्याला वेगळ्या पाहिजे असतील त्या ठिकाणी जो रिझोल्युशन वापरलं जातं त्याला आपण स्पेशल रिझोल्युशन म्हणतो. जसं दोन वस्तू 1 मीटरच्या अंतरावर आहे, आता 1 मीटरच्या अंतरावर आहे आणि उपग्रह वरतून अवकाशातून पाहू राहिलं तर त्या 1 मीटरच्या अंतरावर असणाऱ्या दोन वस्तू आपल्याला स्पष्ट वेगळ्या पाहिजे असतील तर आपल्याला कोणतं रिझोल्युशनचं काम करावं लागेल? स्पेशल रिझोल्युशन. तर ही गोष्ट लक्षात घ्या, जे मीटरमध्ये आपण मोजत असतो, बीट्समध्ये रेडिओमेट्रिक मोजत असतो. प्रतिमेतील रंगांच्या छटांची संख्या दर्शवतं. कळलं का? प्रतिमेमध्ये किती रंग आहेत आणि त्या रंगांच्या ज्या छटा आहेत हे दर्शवण्याचं काम कोण करत असतं? रेडिओमेट्रिक. 8 बीट्स म्हणजे 256 छटा असतात, 10 बीट म्हणजे 1024 छटा असतात आणि 11 बीट म्हणजे 2048 छटा असतात. ही गोष्ट लक्षात घ्या आणि तितकी प्रतिमा अधिक स्पष्ट दिसते. आता बघा, जेवढं बीट जास्त असेल रेडिओमेट्रिक रिझोल्युशन मध्ये तेवढी प्रतिमा आपल्याला स्पष्ट दिसते. म्हणजे याचा अर्थ 8 बीट मध्ये दिसणाऱ्या प्रतिमेपैकी जो काही प्रतिमेच्या तुलनेत 10 बीट असणारी जी प्रतिमा आहे ती अधिक स्पष्ट दिसेल आपल्याला आणि 10 बीट पैकीच्या तुलनेत 11 बीट असणारी जी प्रतिमा आहे ती अधिक आपल्याला दिसेल. का? कारण जेवढं बीट जास्त असतील तेवढं मला सांगा त्या प्रतिमेमधील कलर काय जास्त घेतलं जाईल. जसं की एखाद्या जंगलाचा फोटो आहे, आता जंगलामध्ये सगळं कलर तर सारखं नाही ना, तर वेगवेगळ्या दगडाचा कलर वेगळा आहे, मातीचा कलर वेगळा आहे, पाण्याचा कलर वेगळा आहे, झाडाचा कलर वेगळा आहे, फुलाचा कलर वेगळा आहे. आता या सगळ्या कलरला कॅच जर करायचं असेल तर जास्तीत जास्त आपल्याला बीट्स वापरावं लागेल आणि तेवढं आपल्याला ती पूर्ण प्रतिमा क्लॅरिटीने दिसेल. या कारणामुळे रेडिओमॅट्रिक्स काय आहे हे रिझोल्युशन वापरलं जातं. दिवसा काय? दिवसामध्ये टेम्पोरल रिझोल्युशन काय आहे मोजले जातं. आणि टेम्पोरल रिझोल्युशन काय सांगितलं होतं? जेव्हा उपग्रह एखाद्या जागेवरून गेलं फोटो काढून, पुन्हा तो नंतर किती कालावधीनंतर त्या जागेवर येतो याला आपण टेम्पोरल रेझोल्युशन म्हणत असतो आणि दिवसामध्ये मोजतो. जसं उदाहरणामध्ये 8 दिवसाखाली तो उपग्रह तिथून गेला आणि 8 दिवसानंतर तिथूनच आला, 4 दिवसाखाली गेला, 4 दिवसानंतर तिथूनच आलं, तर किती दिवसानंतर तो पुन्हा त्या जागेला भेट देतो यालाच आपण टेम्पोरल रिझोल्युशन म्हणतो. मी लास्ट सेशन मध्ये पण सांगितले, इथं पुन्हा सांगतो, दिवसामध्ये टेम्पोरल रिझोल्युशन मोजलं जातं. उपग्रह 10 दिवसांनी परत येणार यालाच आपण टेम्पोरल रिझोल्युशन म्हणतो. नॅनोमीटर काय आहे? नॅनोमीटर मध्ये प्रकाशाची लांबी मोजली जाते, स्पेक्ट्रल रिझोल्युशनच्या संबंधित आहे. कारण स्पेक्ट्रल रिझोल्युशन मध्ये काय केलं जातं? स्पेक्ट्रल रिझोल्युशन मध्ये वेगवेगळ्या तरंग लांबीचे प्रकाश डिटेक्ट केले जातात, यालाच आपण बँड म्हणत असतो. जसं हा एक प्रकाश आहे, हा एक प्रकाश आहे, हा एक प्रकाश आहे, हा एक प्रकाश आहे, किंवा लाईट आहे किंवा रेडिएशन्स आहे. या प्रत्येक लाईट वेव्हला आपण बँड म्हणत असतो आणि या प्रकारचे जेवढे जास्त लाईट वेव्हला सेन्सर कॅच करेल तेवढं जास्त क्लॅरिटी भेटेल आपल्याला आणि यालाच आपण स्पेक्ट्रल रिझोल्युशन म्हणून ओळखत असतो. तर जेवढं जास्त बँडला कॅच करेल तेवढं लाईट आपल्याला काय आहे तेवढं प्रतिमा आपल्याला स्पष्ट भेटतं, याला स्पेक्ट्रल रिझोल्युशन. तर खूप महत्वाचं आहे, या रिझोल्युशनवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार म्हणजे विचारलं जाणार. पुढचं बघा, विच ऑफ द फॉलोइंग हेल्प इन द आयडेंटिफाइंग फॉरेस्ट फायर फ्रॉम द सॅटेलाइट डेटा? उपग्रह डेटावरून जंगलातील आग ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाची मदत घेते? हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. आता आग ओळखण्यासाठी तर आपल्याला असा सेन्सर काम करावं लागेल जो उष्णतेला मोजत असतो रे, हरितद्रव्य वगैरे नाही. वनवा पेटलंय, कोणत्या दिशेने वाढत चाललंय, वनवा पेटण्याचा केंद्र कुठं आहे, तिथून तो कसं स्प्रेड होऊ राहिलं हे ओळखायचं असेल तर उष्णतेला डिटेक्ट करणारा सेन्सर किंवा आपल्याला रिमोट सेन्सिंग साठी वापरलं जाणारा सेन्सर गरजेचं आहे. आता यासाठी बघा काय वापरलं जातं ते लक्षात घ्या. ब्ल्यू बँड वापरलं जातं, थर्मल इन्फ्रारेड बँड वापरलं जातं, अल्ट्राव्हायलेट आणि एक्स रे. तर या ठिकाणी ह्याचं उत्तर आहे कोणतं माहिती आहे का? थर्मल इन्फ्रारेड. मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, इन्फ्रारेडचे 3 प्रकार पडतात सांगितलं होतं. इन्फ्रारेड जे आहेत हे ते 3 प्रकार पडत असतात. एक म्हणजे काय आहे? एक आहे नियर इन्फ्रारेड, दुसरा आहे मीडियम इन्फ्रारेड, का इन्फ्रारेड, आणि तिसरा आहे थर्मल इन्फ्रारेड. मी सांगितलं होतं नियर इन्फ्रारेडचं काम आहे की आरोग्य ओळखणे, वनस्पतीचं आरोग्य कसं आहे, हेल्दी आहे की नाही ते ओळखलं जातं. मिडल इन्फ्रारेड वनस्पतीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे ते ओळखणे, आणि थर्मल इन्फ्रारेडचं काम आहे वनस्पतीमध्ये हीटचं प्रमाण किती आहे ते ओळखणे. मग जंगलामध्ये एखाद्या ठिकाणी आग लागली असेल
तर त्या ठिकाणी आगीचं सेंटर काय आहे, त्याची तीव्रता काय आहे, यासाठी जो माहिती घेतली जाते ते थर्मल इन्फ्रारेडच्या साहाय्याने घेतली जाते. ही गोष्ट लक्षात घ्या. रात्रीच्या वेळेस पण थर्मल इन्फ्रारेडचा वापर करून काय केलं जातं, एखाद्या वस्तूला पाहिली जातं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जसं जंगलामध्ये कोणी हरवला असेल तर रात्रीच्या वेळेस कसं शोधणार, तर थर्मल इन्फ्रारेडचा वापर करून शोधलं जातं. का? कारण प्रत्येक प्राणी, प्रत्येक काय करत ऑर्गॅनिझम त्याच्यातील उष्णता बाहेर फेकत असतो आणि त्या उष्णतेला डिटेक्ट करूनच हे रिमोट सेन्सिंग केलं जातं. आता इथे विश्लेषण बघा. आगीमुळे निर्माण होणारे उच्च तापमान थर्मल बँड्समध्ये स्पष्टपणे टिपले जातात. ब्ल्यू बँड, निळा बँड प्रामुख्याने वातावरणातील विखुरलेलं प्रकाश स्केटरिंग आणि पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरला जातो. आगीच्या धुरामुळे यात अडथळा येतं. तर बघा, ब्ल्यू बँडचा वापर हे पाण्याची खोली आणि स्केटरिंग ऑफ लाईट डिटेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. थर्मल इन्फ्रारेड बरोबर आहे, जंगलातील आग प्रचंड उष्णता निर्माण करते. थर्मल सेन्सर वस्तूच्या तापमानातील बदल काय डिटेक्ट करण्याचं काम करतं. म्हणून रात्रीच्या वेळी आग कुठे लागली आहे हे पाहण्यासाठी थर्मल इन्फ्रारेड बँडचा वापर होतो. अल्ट्राव्हायोलेट शक्यतो रिमोट सेन्सिंग मध्ये वापरलं जात नाही, पण थोड्या प्रमाणात खनिजाच्या शोधासाठी याचा वापर होतो. हे बघा, अतिनील किरणे ओझोन थराद्वारे मोठ्या प्रमाणात शोषली जातात. त्यामुळे उपग्रह प्रतिमेत आगीची माहिती मिळवण्यासाठी याचा वापर मर्यादित होत नाही, तर ह्याचा वापर खनिजांच्या शोधासाठी काही प्रमाणात केलं जातं. आणि एक्स-रे हे वैद्यकीय क्षेत्रात वापरलं जातं. रिमोट सेन्सिंग मध्ये ह्याचा वापर होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. क्लोरेल इथपर्यंत हे कळणं गरजेचं आहे. आता बघा, भुवन इज अ जिओ पोर्टल ऑफ विच ऑर्गनायझेशन. तर भुवन हे भारतीय एक ऑर्गनायझेशन आहे आणि कोणत्या संस्थेचं पोर्टल आहे, नासा, इसा आणि त्यानंतर काय रे, इस्रो. तर हे काय आहे, इस्रोचं एक सेंटर आहे, हे लक्षात घ्या. का? कारण की वापरकर्त्यासाठी नकाशे आणि रिमोट सेन्सिंगसाठी भुवन ही प्रणाली चालू केलेली आहे. भारतीय अंतराळ संस्था, ज्याला आपण इस्रो म्हणत असतो. इस्रो भारतीय वापरकर्त्यासाठी नकाशे आणि रिमोट सेन्सिंग डेटा पाहण्यासाठी भुवन नावाचे पोर्टल विकसित केलेले आहेत. विचारलं जाईल हे कशासाठी काम करतात, नकाशे आणि कोणासाठी, रिमोट सेन्सिंग. पण कोणासाठी आहे, हे सरकारसाठी नाही आहे, हे कोणासाठी आहे, भारतीय वापरकर्त्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. हे क्लोरेल का, नासा ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे, क्लोरेल. यानंतर इसा ही युरोपियन स्पेस एजन्सी आहे. यानंतर इस्रो हे उत्तर बरोबर आहे. इस्रोने भारतासाठी खास भुवन नावाचे वेब पोर्टल बनवले आहे. याद्वारे भारतीय उपग्रहाच्या मदतीने तयार केलेले नकाशे 2D असेल 3D प्रतिमा विनामूल्य आपल्याला पाहता येतात आणि ह्याच्यावरून आपण नकाशे किंवा प्रतिमा घेऊ शकतो. जसं कोकणचं तुम्हाला प्रतिमा घ्यायची, कोकण पट्ट्याची, तर कोकण पट्ट्याची प्रतिमा घ्यायची असेल तर भुवन पोर्टलवर जाऊन तुम्ही मिळवू शकता. जुनी प्रतिमा मिळवू शकता, आताची प्रतिमा पण मिळवू शकता आणि हे सामान्य नागरिकांसाठी पण उपलब्ध आहे. आणि इस्रोचा हा पोर्टल आहे ज्याचं नाव भुवन आहे, हे लक्षात घ्या. जाक्सा ही जपानची अंतराळ संस्था, तेवढं महत्वाचं नाहीये. कळतंय? अपेक्षा करतो की तुम्हाला समजत असेल, पण आता काही लोक म्हणत असेल तर तुम्ही थोडं फास्ट घेऊ राहिले का? कारण कंटेंट जेवढं जास्त कवर, आता वेळ पण नाही ना रे. आता मला सांगा, गटकची परीक्षा आहे आणि तुम्हाला तर रिवाइज करावंच लागेल. नुसतं प्रश्न वाचतो म्हणल्यावर जमणार नाही. युट्यूबचे माझे जेवढे रिमोट सेन्सिंगचे लेक्चर आहेत ते एकदा बघून घ्या. आणि आज एका लेक्चरमध्ये एक एक टॉपिक कव्हर करतोय, म्हणजे तुम्हाला मोजून 4-5 लेक्चर करायचं रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीसाठी. लास्ट एक घेतले रिमोट सेन्सिंगवर, आज संध्याकाळी घेणार आहे एरियल फोटोग्राफीवर, उद्या घेणार आहे GIS आणि ICT वर काय आहे एक लेक्चर. झालं, 4 लेक्चर मध्ये टेक्नॉलॉजी कव्हर करून देतोय आणि प्रश्न कव्हर होणार, करून देतोय म्हणजे असं नाही की हवेत बोलू राहिलो काही, तर तुम्हाला सायंटिफिक पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी उपलब्ध पण करून देणार आहे. पुढचा प्रश्न, मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग वैशिष्ट्यपूर्ण काय आहे? मायक्रोवेव्ह कुठं वापरलं जातं रे? रडार मध्ये वापरलं जातं आणि हे एक प्रकारचं ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचं प्रकार आहे. आणि मायक्रोवेव्हचं काय आहे, काय आहे तर मायक्रोवेव्ह काय करतं, कोणत्याही वातावरणातून आरपार जातं. ढगाळ वातावरण असेल, रात्री असेल, पाऊस असेल, काही असेल, म्हणून रडार मध्ये तो वापरलं जातं. टार्गेटवर जाऊन आदळतं आणि रिफ्लेक्ट होतं. इट कॅन ओनली वर्क इन डे लाईट, नाही तर काय आहे, फक्त दिवसा काम करतो का? नाही, तो ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग मध्ये रडार मध्ये वापरलं जातं. पहिलेही सांगितलं, हे रात्री सुद्धा कोणत्याही वातावरणात काम करतं. इट कॅन काय म्हणतो, पेनिट्रेट थ्रू द क्लाउड अँड रेन. बरोबर आहे, पेनिट्रेट कळालं का? क्लाउड मधून आणि ढगाळ वातावरणातून आणि पावसातून तो पेनिट्रेट करताना आपल्याला काय आहे दिसतो, ही गोष्ट लक्षात घ्या. इट हॅज द हायेस्ट स्पेशल रिझोल्युशन, नाही तर इट इज अ व्हेरी चीप. तर पहिलं दुसरं उत्तर आहे. आणि हे प्रश्न तुम्हाला कधी येतात, जेव्हा तुम्ही या डेटाबेसच्या रिलेटेड थोडंफार तरी अवगत असाल. तुमच्या कानावरच हे काही पडलं नसेल तर कसं पाय कनेक्ट करणे. आणि एक गोष्ट सांगू का तुला राजा, माणूस असं नापास, कोणाला वाटतंय का मेन्सला जाऊन नापास व्हावं? त्याला कळतही नाही तो फेल कसं झालंय, कसं फेल होतो.
तो प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे लूज पॉइंट सोडत जातो. जसं मॅथ रिझनिंग मध्ये लूज पॉइंट सोडून देतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये लूज पॉइंट सोडून देतं, करंट मध्ये लूज पॉइंट सोडून देतं, काही कायदे आहेत छोटे छोटे तिथं लूज पॉइंट सोडून देतं. तर हे जे काही लूज पॉइंट आहेत की ज्या ठिकाणी पासून तुमचं प्रश्न हे लीक होऊ शकतात, तर अशा ठिकाणी तुम्ही वर्क करत नाही. रेग्युलर जो त्या ठिकाणी एरिया आहे त्या ठिकाणी तुम्ही वर्क करत जातात. या कारणामुळे तुम्ही तो बॉर्डर क्रॉस करत नाही, बॉर्डरच्या जवळ जाऊन थांबता. आणि जे लीक पॉइंट आहे त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा तो लीक होऊ नये या कारणामुळे हे कंटेंट मी सांगत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. फेल झाल्यानंतर पुन्हा पस्तावा करण्यात काही अर्थ नाहीये. तर हे त्याचं उत्तर आहे. का? कारण मायक्रोवेव्ह हे लहरी असेल जे आहेत हे ढग धूक असेल पावसाळ्यामधून पण प्रवास करू शकतात. त्या कारणामुळं मान्सून जमिनीचे फोटो घेता येतात. पाऊस सुरू असताना पण जमिनीचा फोटो घेण्यासाठी अवकाशात एखादी वस्तू असेल विमान वगैरे त्याचं काय आहे लोकेशन किंवा तो कुठं आहे काय आहे डिटेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. तर बघा चुकीचं आहे. फक्त दिवसा कोण काम करत असेल रडार नाही तर पॅसिव्ह आहे जो दिवसा काम करतात. ज्याचं उदाहरण सांगितलं रिसोर्स सॅट. इट पेनिट्रेट द क्लाउड अँड रेन हे योग्य उत्तर आहे. कळाला दृश्य प्रकाश ढगामुळे अडवले जातात परंतु मायक्रोवेव्ह लहरींची लांबी जास्त असल्यामुळं ढग धुके पावसातून पण तो सहज आरपार जाऊ शकतं. आणि पावसाळ्यात सुद्धा मला सांगा जमिनीचं पृष्ठभागाचं रिमोट सेन्सिंग करता येतं. जसं पूर आला असेल किंवा खूप आपत्ती डिझास्टर काय म्हणतो आपण झाला असेल तर अशा वेळेस जर बघितलं सुनामी आली आहे, पाऊस कुठं कुठं चाललाय किंवा पूर आलंय, पूर्ण अस्तव्यस्त झालेला आहे, तर नेमकं पावसाने कोणकोणत्या भागामध्ये नुकसान केलंय हे जर पाहायचं असेल पाऊस सुरू असताना तर रडारचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. इट हॅज हायेस्ट स्पेशल रिझोल्युशन चुकीचं आहे. सहसा ऑप्टिकल सेन्सरचे रिझोल्युशन मायक्रोवेव्हपेक्षा काय अधिक चांगले असतात. जे काही विजिबल लाईट आहे विजिबल लाईट मध्ये जे काही प्रतिमा मिळत असते ते क्लिअर दिसत असते ना की मित्रांनो माहित आहे का मायक्रोवेव्ह मध्ये ही गोष्ट लक्षात घ्या. जसं उजेडामध्ये एखादा फोटो काढला असेल तर ते स्पष्ट दिसतं. रात्रीच्या वेळेस आपल्याला दिसतं काहीतरी आहे पण क्लॅरिटी नसते. तर कधी एक गोष्ट लक्षात घ्या ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग किंवा जो दुसरं सांगितलं मी त्याला पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगचं रिझोल्युशन हे जास्त असतं तर ऍक्टिव्ह मध्ये रिझोल्युशन तेवढं नसतं. आता बघा इट इज व्हेरी चीप चुकीचं आहे. रडार डेटावर प्रक्रिया करणे त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान हे खर्चिक असतं कॉम्प्लिकेटेड असतं म्हणून प्रत्येक नागरिकाकडे रडार नाही. नाहीतर तू गाडीवर रडार लावून टाकला असतास. स्पेक्ट्रल सिग्नेचर काय म्हणतं रे हे प्रश्न पाठीमागे पण बघितलं. स्पीड ऑफ सॅटेलाइट युनिक रिफ्लेक्टन्स पॅटर्न ऑफ ऑब्जेक्ट अक्रॉस द वेव्हलेंथ. स्पेक्ट्रलचा अर्थ काय माहित आहे का वेगवेगळे बँड असणे कशाचं लाईटचं आणि लाईटचं वेगवेगळे बँड त्याच्या वेव्हलेंथ वरून ठरत असतं. वेव्हलेंथ बदलली म्हणजे ते दोन वेव्ह वेगळे दिसायला लागतात. बघा हे वेव्ह वेगळा आहे हे वेव्ह वेगळा आहे का कारण दोघांची वेव्हलेंथ वेगळी आहे. वरच्याला एक बँड म्हणतोय खालच्याला एक बँड म्हणत असतो आणि यालाच आपण काय म्हणत असतो माहित आहे का स्पेक्ट्रल सिग्नेचर म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे बी आहे आणि हे ऑप्शन आहे. प्रत्येक वस्तू माती पाणी झाड वेगवेगळ्या लहरीमध्ये वेगवेगळ्या परावर्तन देते. जमिनीवर वेगवेगळ्या वस्तू आहेत पाणी आहे लाकूड आहे झाड आहे दगड आहे माती आहे. तर प्रत्येक ज्या वस्तू आहेत हे सारख्या लहरीला थोडी रिटर्न फेकतात. पाणी वेगळ्या लहरीला रिफ्लेक्ट करतोय माती वेगळ्या लहरीला रिफ्लेक्ट करते पानं वेगळ्या लहरीला रिफ्लेक्ट करत असतात. क्लोरल इथपर्यंत तर हे जे वेगवेगळ्या लहरीला रिटर्न रिफ्लेक्ट करत असतात यालाच आपण स्पेक्ट्रल सिग्नेचर म्हणून ओळखत असतो. त्या पॅटर्नला त्याची स्पेक्ट्रल सिग्नेचर म्हणतात आणि या कारणामुळं या ठिकाणी युनिक रिफ्लेक्टन्स पॅटर्न आहे हे त्याचं उत्तर आहे. का कारण प्रत्येक वस्तू पाणी वाळू हिरवे गवत किंवा जमीन वगैरे वेगवेगळ्या लहरीमध्ये काय करत असते वेगवेगळ्या प्रमाणात प्रकाशाला परावर्तित करतं. या विशिष्ट आकृतिबंधाला आपण स्पेक्ट्रल सिग्नेचर म्हणून ओळखत असतो. का आपण पहिलेही जेव्हा युट्यूबला लेक्चर घेतलं त्याच्यात सांगितलं की बाबा हिरव्या वनस्पतीमध्ये रिफ्लेक्शन नियर इन्फ्रारेडला ती जास्त रिफ्लेक्ट करत असते. कोण माहित आहे का हिरव्या वनस्पती. परंतु पाणी जो आहे नियर इन्फ्रारेडला रिफ्लेक्ट करत नाही. तर हे जे फरक आहे यालाच आपण स्पेक्ट्रल सिग्नेचर म्हणून ओळखत असतो. तर हे प्रत्येक सायंटिफिक जे शब्द आहेत हे शब्द तुमच्या कानावर पडणं गरजेचं आहे कारण हे पेपरमध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसणार आहे येणाऱ्या काळात. का कारण की मेन्स एवढ्या प्रमाणात होत आहेत तर या ठिकाणी तुम्हाला हे सगळं डेटाबेस माहीत असणं गरजेचं आहे. तर बाकी ऑप्शन या ठिकाणी त्याच्या रिलेटेड काही नाहीये हे लक्षात घ्या. आता बघा 10वा प्रश्न काय आहे. विच प्रोसेस इज यूज टू रिमूव्ह जॉमेट्रिक डिस्टॉर्शन फ्रॉम द सॅटेलाइट इमेज. उपग्रह प्रतिमामधील भूमितीय दोष दूर करण्यासाठी
कोणती प्रक्रिया वापरली जाते? आता हे काय मॅटर आहे सर? मॅटर असा आहे राजा, जेव्हा उपग्रहाद्वारे जमिनीचं फोटो घेतलं जातं तर त्या फोटोमध्ये काही दोष असतात का? कारण जसं फोटो दिसतं कट टू कट 100% जमिनीवरच तसं असेल ह्याची गॅरंटी नाही आहे का? कारण फोटो घेत असताना जमिनीचं 3D व्ह्यू थोडी दिसतोय आपल्याला, फोटो वरतून टॉप मधून घेत आहे. मग वरतून जर घेतल्यानंतर जमिनीमध्ये जेवढ्या काही भाग आहे, जमीन असेल, नदी असेल, वनस्पती असतील, डोंगर असेल, इमारत असतील, ग्राउंड असेल, या सगळ्या ज्या काही आहेत त्या एकाच फोटोमध्ये दिसणार आहे. परंतु त्या फोटोमध्ये काही मिस्टेक्स असतात, म्हणजे जसं फोटो दिसतं तसं जमिनीवर असेलच याची गॅरंटी नाहीये. मग अशा प्रकारे ते जे काही दोष आहेत, ज्या काही मिस्टेक्स आहेत, त्याला दूर करण्यासाठी काही पद्धतीचा वापर केला जातो. आणि इथं तेच म्हटलेलं आहे, उपग्रहामध्ये जी प्रतिमा मिळत असते त्या प्रतिमेतील दोष दूर करण्यासाठी कोणती प्रोसेस वापरली जाते? इन्हान्समेंट, यानंतर अर्थोसिटिफिकेशन, जिओ रेफिनिंग म्हणतो, क्लासिफिकेशन आणि कॉम्प्रेशन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थोसिफिकेशन म्हणत असतो आपण. काय म्हणतो? अर्थो रेक्टिफिकेशन किंवा जिओ रेफरेन्सिंग म्हणून ओळखत असतो. या पद्धतीचा वापर करून उपग्रहाद्वारे मिळवलेल्या फोटोमध्ये काही जॉमेट्रिकल काय दोष दूर केलं जातं, याला म्हणत असतो आपण काय आहे? अर्थो रेक्टिफिकेशन म्हणून ओळखलं जातं. आता बघा या ठिकाणी आपण डिटेल बघूया. अर्थो रेक्टिफिकेशन त्याला जिओ रेफरेन्सिंग म्हणून ओळखत असतो. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. पृथ्वीचा, आता बघा हे असं का होतं? पृथ्वीचा आकार गोलाकार असतो आणि उपग्रहाचा कोन आहे, काही उपग्रहाचा कोन, यामुळे इमेजमध्ये दोष येतात, जिओ रेफरेन्सिंग करून दुरुस्त केलं जातं. पृथ्वीचा आकार गोलाकार आहे. मला सांगा, जसं उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगेल, जर सपाट असेल तर बरोबर भेटलं असतं ना. पृथ्वीचा आकार गोलाकार आहे, मग वरतून जर फोटो काढलं तर फोटोमध्ये जसं दिसतंय तसं थोडी असणार आहे. जर सपाट असलं असतं तर आपल्याला त्या ठिकाणी दोष आढळलं नसतं, पण गोलाकार असल्यामुळं तो दोष आपल्याला आढळताना दिसतो. हे एक आहे. आणि दुसरं, जो काही उपग्रह आहे त्याचा जो अँगल आहे, या अँगलचा पण परिणाम पडतो की किती अँगल मध्ये तो झुकून उपग्रह फोटो काढतोय. या दोन्ही गोष्टीमुळं आपल्याला प्रत्यक्ष जमीन आणि त्या फोटोमध्ये काही फरक आढळताना दिसतात आणि तो या पद्धतीद्वारे काय केलं जातं? दूर केलं जातं. आता बघा, इन्हान्समेंट म्हणजे काय? प्रतिमेची स्पष्टता, कॉन्ट्रॅक्ट किंवा बँड्स वाढवण्याला एनहान्समेंट म्हणतात. याचे चित्र चांगले दिसते पण जागेचे दोष दूर होत नाही. आता बघा, इन्हान्समेंट म्हणजे काय आहे? इन्हान्समेंट म्हणजे प्रतिमेची क्लॅरिटी किती जास्त आहे, याला इन्हान्समेंट म्हणतो. जसं मी एखादा फोटो काढलं आणि त्याच्यात इन्हान्समेंट केलो म्हणजे काय? की प्रतिमेला क्लिअर केलो. आता क्लिअर केलो बरोबर आहे, परंतु त्याच्यात दोष दूर नाही झाले. दोष दूर होणे म्हणजे काय? फोटोमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं काहीतरी दिसतंय, परंतु ऍक्च्युली जमिनीवर तो सरळ आहे, पण फोटोमध्ये तिरकस दिसतंय. तर मला काय करायचंय? त्या तिरकस दिसणाऱ्या फोटोमध्ये जी काही वस्तू दिसू राहिली त्याला सरळ करून घ्यायचंय. तर याला म्हणतो आपण जॉमेट्रिकल दुरुस्ती. परंतु बघा, मला फोटोमध्ये अशा प्रकारे हा क्रॉस अंदूक दिसू राहिलाय, कळलं का? मग इन्हान्समेंट मध्ये मी त्याला बँड्स अधिक वापरून क्लिअर केलो, पण तो क्रॉसच दिसतोय, मला फक्त क्लिअर दिसतंय, त्यात दुरुस्ती नाही केली. याला आपण म्हणत असतो इन्हान्समेंट म्हणून ओळखत असतो. क्लिअर इथपर्यंत. पुढचं बघा, अर्थो रेक्टिफिकेशन यानी जिओ रेफरन्सिंग हे योग्य उत्तर आहे. उपग्रह फिरताना पृथ्वीचा गोल आकार आणि कॅमेराचा कोन यामुळे इमेज थोडी तिरपी किंवा वाकडी येऊ शकते. या प्रक्रियेत इमेज मधील प्रत्येक पिक्सलला पृथ्वीवरील नेमक्या अक्षांश आणि रेखांशला जोडले जाते. कळलं? बघा मी काय म्हंटलो, पृथ्वी गोलाकार असल्यामुळं आणि कॅमेरा थोडा क्रॉस असल्यामुळं फोटोमध्ये ज्या काही जमिनीवरच्या वस्तू दिसू राहिल्या थोड्या तिरपी दिसू शकतात आणि त्या तिरपी दिसणाऱ्या वस्तू फोटोमधील ह्याला काय म्हणतो ऑब्जेक्टला सरळ पृथ्वीवर दिसणाऱ्यासारखंच क्लिअर करणं, यालाच आपण काय म्हणत असतो माहित आहे का? प्रतिमेतील जॉमेट्री दुरुस्ती करणे. आणि याला अर्थो रेक्टिफिकेशन पद्धत म्हणत असतो. याला जिओ रेफरन्सिंग म्हणून ओळखत असतो. क्लासिफिकेशन, इमेज मधील पिक्सलचं वर्गीकरण करणे, याला क्लासिफिकेशन म्हणतो. पिक्सलचं का? कारण की हा भाग पाणी आहे की जंगल आहे, याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो. पिक्सल वरून कळतं पाणी कोणतं आहे, जंगल कोणतं आहे, गवत कोणतं आहे, तर हे पिक्सल वरून कळतं. कॉम्प्रेशन, इमेज फाईलला आकार कमी करण्यासाठी हे कॉम्प्रेशन वापरलं जातं. हे लक्षात घ्या. जसं TIFचं रूपांतर JPEG मध्ये करणे, याचाच भूमितीय दोषाशी कोणताही संबंध नाही आहे. आणि अपेक्षा करतो की तुम्हाला हे क्लॅरिटीने कळत असेल काय असणार आहे. ह्याचं रिव्हिजन करा. ह्याची जी PDF आहे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये टाकलेलं आहे, मोफत आहे.
मी युट्यूबला पण सांगितलं होतं तुम्हाला, ऍप्लिकेशनमध्ये जायचंय, सायन्स बाय अशोक पवार, पहिलं सुरुवातीलाच दिसते मोफत टेस्ट सिरीज, त्याच्यावर क्लिक करायचं, खाली पेमेंट नाही करायचं, 99 रुपये फीस दिसतील पण पेमेंट नाही करायचं, कंटेंटमध्ये जायचं, जेवढं काही कंटेंट टाकलंय त्याला सगळं मी ओपन करून ठेवलेलं आहे, तिथून तुम्ही ते ऍक्सेस घेऊ शकता. यानंतर बघा, इन सुपरवाइज क्लासिफिकेशन हू प्रोव्हाइड द ट्रेनिंग साइट. सुपरवाइज क्लासिफिकेशन साठी मध्ये ट्रेनिंग साइट कोण पुरवतं? आता सुपरवाइड क्लासिफिकेशन म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? आता रिमोट सेन्सिंगने डेटा घेतलं, डेटा घेतल्यानंतर तो काय आहे, हैदराबादच्या सेंटरला ते पाठवलं आणि त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून एक इमेज तयार केली. आता इमेज तयार केली तर इमेज मध्ये काय आहे, पाणी कोणतं आहे, जंगल कोणतं आहे, कळालं का? यानंतर जंगल आहे की एखादं गार्डन आहे, शाळा कोणती आहे, ग्राउंड कोणता आहे, हे जो क्लासिफिकेशन आहे हे कम्प्युटर नाही करत, तो त्या ठिकाणी बसलेला एक एक्सपर्ट व्यक्ती करत असतो. समजलं? जसं की रिमोट सेन्सिंगद्वारे माझ्याकडे एखादा फोटो आला, बघा, तर त्याला आपण काय म्हणत असतो माहित आहे का? सुपरवाइज क्लासिफिकेशन म्हणून ओळखलं जातं. सुपरवाइज म्हणजे काय रे? तुम्ही ऐकलं असेल, सुपरवाइज म्हणजे त्या ठिकाणी सुपरवाइज क्लासिफिकेशन म्हणजे काय आहे, त्याला आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो की नेमकं तो व्यक्ती, आता बघा, सॅटेलाइट इट सेल्फ स्वतः करत नाही, कम्प्युटर ऑटोमॅटिकली करत नाही, ह्युमन अनालिस्ट या पद्धतीचं काय करत असतो, क्लासिफिकेशन करतं, म्हणून तो त्याचं उत्तर आहे. बघा, आता विशेषक स्वतः कम्प्युटरला सांगतो की हा भाग जंगल आहे, हा भाग पाणी आहे, यालाच आपण सुपरवाइज वर्गीकरण म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. जो एक्सपर्ट आहे तो संगणकाला सांगतो की हा, या एरियाला जंगल कर, या एरिया पाणी कर, का? कारण पाहून तो डिटेक्ट करण्याचं काम करतं. सॅटेलाइट इट सेल्फ ते करत नाही. हा उपग्रह केवळ माहिती, रॉ डेटा गोळा करण्याचं काम करत असतो. माहितीचं वर्गीकरण तो स्वतः करत नाही. त्याला कळत नाही की हे जंगल आहे, हे पाणी आहे, ही नदी आहे किंवा हे शहर आहे, हे इमारत आहे, त्याला काही कळत नाही. तो फक्त रॉ डेटा कमाई करतो. कम्प्युटर ऑटोमॅटिकली जेव्हा संगणक स्वतःहून सांख्यिकी पद्धतीने पिक्सेलचे गट बनवतो तेव्हा त्याला आपण काय रे, अनसुपरवाइज वर्गीकरण म्हणतो. तर IMP आहे. तर अनसुपरवाइज वर्गीकरण म्हणजे कम्प्युटर स्वतः जेव्हा वर्गीकरण करत असतो पिक्सेलच्या आधारे, यात मानवी हस्तक्षेपाची गरज काय आहे, सुरुवातीला नसते पण नंतर असतं. तर हे विचारलं जाईल सुपरवाइज आणि अनसुपरवाइज क्लासिफिकेशन काय आहे. तर सुपरवाइज क्लासिफिकेशन म्हणजे ह्युमन, मानवाकडून केलं गेलेलं क्लासिफिकेशन. अनसुपरवाइज म्हणजे काय, कम्प्युटर ऑटोमॅटिक करत असतो. आणि हे त्याचं उत्तर आहे. यामध्ये मानवी तज्ज्ञ अनालिस्ट इमेज मधील काही भाग निवडतो ज्याची त्याला खात्री असते, कारण तो एक्सपर्ट आहे. हा पिक्सेल पिकाचा आहे का, पाण्याचा आहे, या नमुन्याचं ट्रेनिंग साइड काय आहे. कारण आपण शिकलो तो रिमोट सेन्सिंग मध्ये इमेज इंटरप्रिटेशन कसं केलं जातं, पॅटर्न वरून केलं जातं, साईज वरून केलं जातं, सावलीवरून केलं जातं, कळलं का, टोन वरून केलं जातं, टेक्स्चर वरून केलं जातं. तर हे जे काही आहेत ह्या सगळ्यांचा विचार करतो तो अनालिस्ट आणि त्याच्या आधारे सांगतं. सूर्य हा ऊर्जेचा सोर्स आहे, वर्गीकरणाच्या प्रक्रियेत त्याचा कोणताही संबंध येत नाही. पुढचा प्रश्न बघा, मल्टीस्पेक्ट्रल सेन्सरच्या तुलनेत काय म्हणतो, पॅन मायक्रोमॅटिक सेन्सर स्पेशल रिझोल्युशन कसे आहेत? आता बघा, मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, जे पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग आहे, पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग मध्ये कधी पण जर बघितलं तर जो रिझोल्युशन आहे तो जास्त क्लिअर असतं. या ठिकाणी म्हटलंय मल्टीस्पेक्ट्रलच्या तुलनेत पॅन नावाचा जो सेन्सर बसवलेला जो वरती सांगितलं त्याच्यामध्ये तो कसा असतो, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आणि तो नेहमी आपल्याला हायर आढळतं, जास्त अधिक स्पष्ट आढळतं. का? कारण की पॅन जो आहे हा पॅसिव्ह आहे आणि पॅसिव्हचं रिझोल्युशन मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं क्लिअर असतं जास्त. का? कारण यामध्ये विजिबल लाईटचा वापर केला जातो जो सूर्यापासून निघत असते आणि त्यामध्ये मिळणाऱ्या प्रतिमेमध्ये आपल्याला क्लॅरिटी जास्त आढळताना दिसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. बेसिक कन्सेप्ट अशी आहे की ऍक्टिव्हच्या तुलनेत पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग मध्ये रिझोल्युशन आपल्याला स्पष्ट आणि क्लिअर आढळताना दिसतं. कळालं इथपर्यंत? ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर हायर असतं,
या ठिकाणी बघा हायर असतं. पॅन सेन्सर हे विजिबल लाईटला काय करत असतात, गोळा करतं, त्यामुळे त्यांची रेझोल्युशन जास्त स्पष्ट असते. उदाहरणार्थ कार्टोसॅट मध्ये हे बसवलेलं आहे. कार्टोसॅट नावाचा सॅटेलाइट सिरीज जी आहे ह्याच्यात पॅन बसवलेला आहे. हा फक्त दिवसा काम करतं, व्हिजिबल लाईट वर काम करतं आणि व्हिजिबल लाईट मध्ये प्राप्त झालेली माहिती ही क्लिअर दिसत असते. ही गोष्ट लक्षात घ्या. लोअर कोणाचं असतं, लोअर ऍक्टिव्ह सेन्सरचं असतं. मग त्याच्यामध्ये रडार आलं, लिडार आलं किंवा त्याच्यामध्ये मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर आले, तर हे सगळं हे प्रकाश वेगवेगळ्या रंगाला विभागले जातात, ज्यामुळे ऊर्जा कमी मिळतं आणि रिझोल्युशन यामुळे कमी भेटताना दिसतं. सेम काय आहे, एकाच उपग्रहावर असून पण पॅन आणि मल्टीस्पेक्ट्रल रिझोल्युशन कधी सारखे नसते. तांत्रिक कारणामुळे पॅन नेहमी सरस असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. एकच उपग्रह आहे, त्याच्यावर काही सेन्सर पॅन बसवलेत, काही सेन्सर मल्टीस्पेक्ट्रल बसवलेत आणि दोघं एकाच वस्तूच्या खालून प्रतिमा घेत आहेत, तर दोघांमध्ये आपल्याला फरक आढळतं. पॅन हे जास्त क्लिअर दिसतं. फक्त मल्टीस्पेक्ट्रलचा फायदा काय आहे, तो वेगवेगळ्या कलर बँडला कॅच करण्याचं काम करतो, म्हणून एनर्जी कमी प्राप्त होते, स्ट्रॉंगली एनर्जी प्राप्त होत नाही. तर हे लक्षात घ्या. त्यानंतर हायर असते, हे उत्तर बरोबर आहे. पॅन सेन्सर सर्व प्रकाश लहरीला एकाच चॅनलमध्ये घेतो, त्यामुळे त्याला जास्त ऊर्जा मिळते. परिणामी जमिनीवरील अधिक लहान वस्तू आपल्याला स्पष्ट दिसू शकतात पॅनमध्ये. कार्टोसॅट पॅन 0.65 मीटर असू शकतं, तर मल्टीस्पेक्ट्रल 2 ते 5 मीटर पर्यंत असतं. बघा 0.65 मीटर मधील फरक पण पॅनच्या सहाय्याने आपण डिटेक्ट करू शकतो, जो कार्टोसॅट नावाच्या उपग्रहावर बसवलेला आहे. परंतु मल्टीस्पेक्ट्रल मध्ये 2 ते 5 मीटर मध्ये घेऊ शकतो. पॅन सेन्सर डू नॉट हॅव रिझोल्युशन आहे. प्रत्येक सेन्सरला रिझोल्युशन असतं, त्याशिवाय प्रतिमा तयार होऊ शकत नाही. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा पुढचे 3 प्रश्न थोडे अवघड आहेत. मला नाही वाटत या प्रश्नाचे उत्तर यासारखे प्रश्न येऊ शकतात, परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला हा थोडंफार लिंकेज असावं म्हणून पुढचे प्रश्न थोडं कठीण दिलेले आहेत. बघा विनच्या विस्थापन नियमानुसार विन डिस्प्लेसमेंटला शिखर उत्सर्जनाची लहर लांबी कशी असते. आता हे कशाचे रिलेटेड आहे माहिती आहे का, रिमोट सेन्सिंग मध्ये जी एनर्जी वापरली जाते त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतं. त्यामध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे विनचा विस्थापनाचा नियम, विन डिस्प्लेसमेंट लॉ, आणि त्याच्यामध्ये जो शिखर आहे अशा प्रकारे डिस्प्लेसमेंट मध्ये उत्सर्जन लहर लांबी कशी असते असं विचारले. वरचा भाग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असते असं दिलेलं आहे. पुढे जर बघितलं तर काय म्हटले माहित आहे का, पुढे काय आहे तर इंडिपेंडंट टू टेम्परेचर आणि इक्वल टू टेम्परेचर. या प्रश्नाचं उत्तर आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. बघा विनचं डिस्प्लेसमेंट लॉ काय म्हणतो माहित आहे का, की या ठिकाणी जो उत्सर्जन लहर लांबी आहे ती टेम्परेचरच्या व्यस्त प्रमाणात आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी वेवलेंथ आहे ही टेम्परेचरच्या व्यस्त प्रमाणात असते. ही गोष्ट लक्षात घ्या. यालाच विन्स डिस्प्लेसमेंट लॉ म्हणून आपण ओळखत असतो. इथं दिलंय आता बघा या ठिकाणी बघा विन्स डिस्प्लेसमेंट लॉ B/T आहे. इथं T म्हणजे टेम्परेचर, म्हणजे वस्तूचे तापमान जेवढे जास्त तेवढी उत्सर्जित लहरीची लांबी कमी असते. सूर्याचे तापमान जास्त असल्याने तो कमी लांबीच्या लहरी उत्सर्जित करत असतो. सर आता ह्याचा वापर इथं कसं होईल, तर बघा आता या दोन वस्तू आहेत आणि या दोन्ही वस्तूमध्ये ह्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे आणि ह्याचं टेम्परेचर 80 डिग्री सेल्सिअस आहे. तर ह्याच्यातून बाहेर पडणाऱ्या लहरीची लांबी ही तरंग लांबी कमी असते, तर ह्याच्यातून बाहेर पडणाऱ्या लहरीची तरंग लांबी ही जास्त असते. ह्याच्यावरून कळतं की जमिनीवर असणारी कोणती वस्तूमध्ये जास्त उष्णता आहे आणि कोणत्या वस्तूमध्ये कमी उष्णता आहे. यालाच आपण विन डिस्प्लेसमेंट लॉ म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. तर रिमोट सेन्सिंग मध्ये ह्याचा वापर केला जातो. तेवढंच तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. कळालं इथपर्यंत. तर या ठिकाणी सूर्य बघा, सूर्यातून बाहेर पडणाऱ्या लहरींची वेवलेंथ खूप कमी असते. का, कारण त्याचं टेम्परेचर खूप जास्त आहे. तर जमिनीवर कोणती वस्तू जास्त गरम आहे, कोणती वस्तू कमी गरम आहे, हे या पद्धतीने विन डिस्प्लेसमेंट लॉच्या संबंधी आपल्याला कळून जातं. पुढचा बघा 14वा प्रश्न, विच टाइप ऑफ स्केटरिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द नॉन सिलेक्टिव्ह व्हाईट अपीयरन्स ऑफ क्लाउड. ढग पांढरे दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचं नॉन सिलेक्टिव्ह विकिरण जबाबदार आहे. मी तुम्हाला हे शिकवलंय, आता नाही टेस्ट 1 मध्ये शिकवलंय की 2 प्रकारच्या स्केटरिंग असतात. सांगितलं होतं एक रिले स्केटरिंग, दुसरं मिस स्केटरिंग आणि आणखी तिसरं सांगितलं होतं. हे सगळं खेळ चालतं पार्टिकल आणि वेवलेंथ या दोघांच्या आकारात कसं बदल आहे, काय बदल आहे. तर बघा रिले स्केटरिंग आणि त्यानंतर दुसरा आहे मिस स्केटरिंग.
तिसरा आहे बघा नॉन सिलेक्टिव्ह स्केटरिंग आणि चौथा आहे रमन. तर याला नॉन सिलेक्टिव्ह स्केटरिंग म्हणतो. नॉन सिलेक्टिव्ह स्केटरिंग मध्ये वेवलेंथ लाईटची वेवलेंथ आणि कणाचा आकार पार्टिकलचा आकार हे जर बघितलं तर अशा प्रकारे सारखे नसतात. तर या ठिकाणी कणाचा आकार मोठा असतो. हे याला आपण काय म्हणत असतो माहित आहे का? काय म्हणतो? नॉन सिलेक्टिव्ह म्हणतो. जेव्हा कणाचा आकार लहरीच्या लांबीपेक्षा खूप मोठा असतो, म्हणजे लहरी एवढी आहे आणि कणाचा आकार एवढा मोठा आहे, तेव्हा त्याला नॉन सिलेक्टिव्ह स्केटरिंग म्हणतो. तेव्हा या स्केटरिंग मध्ये या ठिकाणी जाऊन लाईट आदळली तर सर्व लाईटला तो समान विखुरतो रे. असं नाही की रेडला जास्त, ऑरेंजला कमी, येलोला वेगळं नाही. बाकी रिले स्केटरिंग आणि मिस स्केटरिंग मध्ये आपल्याला वेगवेगळ्या लाईटला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये विखुरताना दिसतो, परंतु नॉन सिलेक्टिव्ह स्केटरिंग मध्ये सर्व लाईटला समान प्रमाणामध्ये स्केटरिंग करण्याचं काम करत असतो. याला नॉन सिलेक्टिव्ह स्केटरिंग म्हणतात, ज्यामध्ये कणाचा आकार मोठा असतो आणि लाईटची वेवलेंथ कमी असते. आता रिले स्केटरिंग मध्ये काय असतं? रिलेस वातावरण, यामुळं काय माहित आहे का? आकाश आपल्याला पांढरा दिसतो. का पांढरा दिसतो? कारण सगळ्यांना तो सेम प्रमाणात स्केटर करून राहिलं म्हणून कोणतं कलर दिसत नाही. रिले स्केटरिंग हे वातावरणातील अतिशय सूक्ष्म वायूंच्या रेणूमुळे घडतं. जेव्हा कणाचा आकार लहान असतो, कणाचा आकार लहान असतं आणि वेवलेंथ मोठी असते, वेवलेंथ लॅम्बडा जास्त असतो, अशा वेळेस जो स्केटरिंग घडतं त्यावेळेस त्याला रिले स्केटरिंग म्हणतो. कळालं इथपर्यंत? तर कणाची साईज लहान असते, वेवलेंथ मोठी असते, त्यावेळेस स्केटरिंग घडतं, त्याला रिले स्केटरिंग म्हणतं. आणि रिले स्केटरिंग मुळे आपल्याला आकाश निळ्या रंगाचा दिसतो. नॉन सिलेक्टिव्ह स्केटरिंग मुळे आपल्याला आकाश हा पांढऱ्या रंगाचा दिसतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. मिस स्केटरिंग मध्ये काय असतं? मिस स्केटरिंग मध्ये लॅम्बडा आणि आकार कणाचा दोन्ही जवळपास सेम असतं. जेव्हा प्रकाशाची तरंगलांबी, वेवलेंथ आणि कणाची साईज हे जवळपास सेम असते, तेव्हा त्याला मिस स्केटरिंग म्हणत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. कळाली इथपर्यंत? तर हे धुळे आणि धुरांच्या कणामुळे होतं, ज्यांचा आकार लहरींच्या लांबीच्या आसपास असतं. नॉन सिलेक्टिव्ह स्केटरिंग मध्ये कणाचा आकार खूप मोठा असतो आणि वेवलेंथ छोटी असते. या कारणामुळे सर्व प्रकाशाला तो सारख्या प्रमाणामध्ये स्केटर करता आजूबाजूला, आणि या कारणामुळे आपल्याला आकाश पांढऱ्या रंगाचं दिसतं, ढग पांढरे दिसतात. हे त्याचं कारण आहे. रमन स्केटरिंग काय आहे? रमन स्केटरिंग काय सांगतो बघा. अशा प्रकारे समजा या ठिकाणी येऊन ही वेव आदळली, आदळल्यानंतर या मूळ वेवची तरंगलांबी आहे, या मूळ वेवची एनर्जी आहे, या मूळ वेवची ठराविक फ्रिक्वेन्सी आहे. आता वेव येताना त्याची वेवलेंथ, त्याची एनर्जी, त्याची फ्रिक्वेन्सी ठराविक आहे. जेव्हा पदार्थावर पार्टिकलवरून आदळते, आदळल्यानंतर तो स्केटर्ड होतं. एक वेव इकडे गेली, एक वेव इकडे गेली, एक वेव इकडे गेली. तर ह्या ज्या 3 वेव तयार झाल्या, या प्रत्येक वेवची तरंगलांबी वेगळी भरते, या प्रत्येक वेवची एनर्जी वेगळी भरते, या प्रत्येक वेवची फ्रिक्वेन्सी वेगळी भरते. रमन म्हणतो स्केटरिंग होण्याच्या अगोदर असणाऱ्या प्रकाशाची तरंगलांबी, त्याची ऊर्जा आणि त्याची फ्रिक्वेन्सी स्केटरिंगच्या नंतर तयार होणाऱ्या वेव मध्ये असणारी तरंगलांबी, एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी ही वेगळी असते, सेम राहत नाही, ती बदलून जाते. यालाच आपण रमन इफेक्ट किंवा रमन स्केटरिंग म्हणतो. कळलं का? क्वांटम फिजिक्स मध्ये हा प्रकार सांगितले. लहरींची लांबी बदलली जाते. रिमोट सेन्सिंग मध्ये ढगांच्या रंगासाठी याचा संदर्भ घेतला जात नाही, परंतु लहरींची लांबी स्केटरिंगच्या नंतर बदलतात, असं रमन यांनी सांगितलं होतं. आता बघा पुढचं. A sensor record data in 11 bit format. How many level of brightness gray level can be represent? आता बघा हे सांगितले तुम्हाला. पहिलं एक सेन्सर 11 बिट फॉर्मेट मध्ये डेटा रेकॉर्ड करतो. तू किती काय म्हणतो ब्राईटनेस लेवल दर्शवू शकतो. मी सांगितलं होतं तुम्हाला अशा प्रकारे 2^11 याला मल्टिप्लाय करा. तर 2^11 आणि गुणिले 2 याला मल्टिप्लाय केलं तर 256. 1024 नाही, हे 8 बीट साठी आहे. 1024 हे 10 बीट साठी आहे. आपल्याला 11 बीट सांगितलेले आहे आणि 11 बीट साठी मी तुम्हाला सांगितलं काय असणार आहे? 2048 असणार आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. 2048 आणि हे किती साठी असेल? हे 12 बीट साठी आहे, 4096. म्हणून हे लक्षात घ्या. या ठिकाणी बघा 2 × n चा स्क्वेअर असा आहे. 2 × n चा स्क्वेअर असं दिले रे. बरोबर, चुकलंय माझं. बरोबर का? तर बघा आता, तर हे नाही रे, बरोबर आहे असंच येतं का रे? 88 64 64 गुणिले 2 तर असं नाही येणार. 128 आला असतं.
तर नाहीये, तर असा आहे वाटतं तो 2 इंटू असा आहे. तर या पद्धतीने पण एवढं लक्षात घ्या. तर हे काय आहे 10 बीटसाठी 1024, 2048 हे 11 बीटसाठी आहे आणि हे काय आहे 12 बीटसाठी आहे. क्लिअर इथपर्यंत. तर हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे आणि या पद्धतीने काय वापरलं जातं बघा. पुन्हा एकदा सांगतो, येणाऱ्या काळात जर तुम्ही तयारी करत असाल आणि तुमच्याकडे एक चांगलं स्ट्रॉंग संदर्भ पाहिजे असेल, हा आपला पुस्तक आहे. पुस्तक एकदम कमी पानात आहे, 5 ते 6 पानं वाचणं शक्यच नाही. सायन्ससाठी तर वाचणं शक्यच नाहीये. या पुस्तकातून तुम्हाला 200-250 पानं वाचायचे. पूर्ण पुस्तक नोट स्वरूपात आहे आणि एकदम क्लॅरिटीने 4 कलर मध्ये दिलेलं आहे. एकदा पुस्तक बघा. या ठिकाणी बघा, गट ब मुख्य परीक्षा 17 मेला झालती. त्याच्यामध्ये विज्ञानच्या 12 पैकी 11 प्रश्नांचा संदर्भ जशाला तसा आहे, अंदाजावरून घेतलेलं नाहीये, पूर्ण NCERT बेसिसवर आहे. तर आवर्जून मार्केटमध्ये बुक स्टॉलवर जाऊन बघा, घेऊ नका म्हणतोय मी. पहिले विचारा, कोणाकडे जर एखाद्याकडे हा पुस्तक असेल त्यांना विचारायचं की सरांचं पुस्तक कसं आहे. ते जर म्हटलं की माझ्या भरोशावर घे तरच तू पुस्तक घे, अदरवाईज घेऊ नको. पण एवढं सांगतो कन्फर्म की हे एकदम जबरदस्त पद्धतीने डिझाईन केलेलं, वेळ घेऊन डिझाईन केलेलं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव MPC विज्ञान आहे. महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध आहे, आपल्या ऍप्लिकेशनवर पण उपलब्ध आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. तर बघा, अशा प्रकारे हे दुसरी टेस्ट मी या ठिकाणी एक्सप्लेन घेऊन आलेलो आहे. आज संध्याकाळी युट्यूबला संध्याकाळी मी तुमच्यासाठी काय एक सेशन घेऊन येणार आहे. कोणतं मॅरेथॉन, कशाचं, एरियल फोटोग्राफीचं मॅरेथॉन घेऊन येणार आहे. तर आवर्जून तुम्ही काय करा माहित आहे का, एरियल फोटोग्राफीचं कंटेंट काय आहे व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे आज संध्याकाळी त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण काय माहित आहे का पुढच्या सेशनला. टेस्ट नंबर 3 जो एरियल फोटोग्राफीवर आहे ते उद्या घेणार आहे. का, कारण आज संध्याकाळी त्याच्या अगोदर मी तुम्हाला युट्यूबला ते टॉपिक शिकवतो, म्हणजे उद्या टेस्टचं तुम्हाला त्याचा काय एक्सप्लेनेशनचा फायदा होईल. तर चालतं, मित्रपरिवाराला लिंक वगैरे शेअर करत जा. या ठिकाणी थांबतो, भेटू आपण पुढच्या सेशनला. धन्यवाद मित्रांनो.